उन्हाळा वाळवणातील ही आपली दुसरी रेसिपी आहे पोह्यांचे पापड। किती छान सहज तुटतोय, तुम्ही पाहू शकता। छान असा पांढरा शुभ्र आणि छान खुसखुशीत झालेले आहेत आपले पापड। लहान मुलांना हे पापड खूप आवडतात। इथं मेजरिंग कपने मी 2 कप पोहे घेतलेले आहेत आणि जे आपण नेहमी कांदा पोहे करतो तेच पोहे घेतलेले आहेत मी। ते छान चाळून घेतलेले आहेत। आता ते पोहे आपण मेजरिंग कपने मोजून घेऊया। आता मेजरिंग कपने आपण हे पोहे मोजून घेऊया। हा एक मेजरिंग कप मी पोह्यांचा भरून घेतलेला आहे, तो इकडे टाकून घेत आहे मी। आता आणखीन एक मी भरून घेत आहे। ह्या पोह्यांचे पापड खूप सुंदर होतात आणि करायलाही जास्त मेहनत लागत नाही आणि छान असे पातळ होतात त्याचे पापड। लहान मुलांना तर खूप आवडतात। हा कपही मी भरून घेतलेला आहे। 2 कप घेतलेले आहेत मी। आता यामध्ये आपण टाकून घेऊया। मेजरिंग कपने मी 2 कप पोहे घेतलेले आहे। आता ते आपण या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता हे आपल्याला पाणी न टाकताच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये फिरून झालेलं आहे। हे पहा, मी असं वाटून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे। ती आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। 2 कपाची आपण जी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली पावडर आहे ती, आता त्यातील मी अर्धा कप मी पावडर घेतलेली आहे। आता ती आपण मिक्सरमध्ये टाकायचं आहे। आता मी हा 1 कप पाणी घेत आहे। मेजरिंग कपने मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। जे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं अर्ध मिश्रण आपल्याला, ते आता आपण त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता हे परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे छान असं घट्टसर झालेलं आहे, म्हणून त्यामध्ये आपण अजून 1 कप पाणी टाकायचं आहे। म्हणजे 1 कप पोह्यासाठी आपण इथे 2 कप पाणी घेतलेलं आहे। आता हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता हे आपण एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे। आता ही 2 कप घेतलेले पोह्याचे आपण एका कपाचे आपण पावडर करून पाण्यामध्ये वाटून घेतलेलं आहे। आता ह्या उरलेल्या पिठाचं आपण अगोदर कसं वाटून घेतलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे। मेजरिंग कपने 1 कप मी पाणी घेतलेलं आहे, ते आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। 1 कप पोह्यांसाठी आपण 2 कप पाणी घेतलं होतं, त्याप्रमाणे 2 कपासाठी आपण इथे 4 कप पाणी वापरलेलं आहे। आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला। 2 कप पोह्यांसाठी आपण मिक्सरमध्ये फिरवताना 4 कप पाणी घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 2 कप पोह्यांसाठी आपल्याला टोटल 10 कप पाणी हवं आहे। त्यातील 4 कप आपण मिक्सरमध्ये फिरवताना घेतलेलं आहे। आता उरलेले 6 कप आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे। हा 2रा कप आहे, हा 3रा, हा 4था, हा 5वा आणि हा 6वा कप आहे। एकूण आपण 2 कप पोह्यांसाठी आपण 10 कप पाणी घेतलेलं आहे। आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। त्या अगोदर आपण हे मिश्रण सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे छान एकजीव करून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकताय अजिबात गुठळी वगैरे काही नाहीये। छान हे आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि पापडखार टाकायचं आहे। तर 2 कप पोह्यांसाठी मी 1 चमचा पापडखार घेतलेला आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे। आता ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता परत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला एका कपाचेच फक्त पोहे बनवायचे असतील तर तुम्हाला ह्या छोट्या चमच्याने 1 चमचा मीठ घ्यायचा आहे आणि 1 चमचा पापडखार घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर का छोटा चमचा नसेल तर पोहे खाण्याचा चमचा असेल ना, त्या चमच्याने आपल्याला अर्धा चमचा पापडखार घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे 1 कप पोह्याच्या मेजरमेंटसाठी। तुम्हाला जर का आवडत असेल तर समजा हिरवी मिरचीची पेस्ट किंवा चिली फ्लेक्स किंवा जिरं, तीळ या गोष्टीही तुम्ही यामध्ये टाकू शकता। फक्त तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर जिरं पीठ शिजल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडा वेळ अगोदर,
कारण शिजताना जर का आपण टाकलं तर त्या जिऱ्याचा रंग पापडामध्ये उतरतो आणि पापडाचा रंग बदलतो. आज मी साधेच पापड बनवणार आहे, त्यामुळे मी तीळ, जिरं, मिरची टाकलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता मी जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते फुल गॅसवरती ठेवलेलं आहे. एक छान उकळी येईपर्यंत आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे, कारण मिश्रण आपलं पातळ असतं त्यामुळं तळायला लागत नाही. एकदा उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि सतत हलवायचं आहे, कारण मिश्रण हळूहळू दाटसर होतं आणि खाली लागू शकतं. त्यामुळं मध्ये मध्ये छान हलवून घ्यायचं आहे, कारण गरम पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर त्याच्या गुठळी होण्याची शक्यता असते. म्हणून अगोदरच थंड पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आता पहिली उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. पहिली उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला हे पीठ छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान असं तळापासून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. पापड करण्यासाठी खूप सोपे असतात आणि हे पापड करण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. पोहे मिक्सरमध्ये फिरवले आणि पीठ शिजवले की लगेच तुम्ही पापड घालू शकता. पीठ आपलं शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं आहे, वरतून असं साई जमा झालेली आहे आणि पीठ सुरुवातीपेक्षा दाटसर झालेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. आणि हे थंड झाल्यानंतर आणखी दाट होणार आहे. त्यामुळं हे पीठ तयार झालेलं आहे आपलं पापड बनवण्यासाठी. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर लगेच पापड घालायचे नाही आहेत, कारण गरम पिठामुळं पॉलिथिन वितळू शकतं. त्यामुळं थोडंसं कोमट झाल्यानंतरच आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत. आता गॅस बंद केलेला आहे. आता हे कोमट थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे 15-20 मिनटं छान थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत. हे पीठ शिजवण्यासाठी आपल्याला 25 ते 30 मिनटं लागलेली आहेत मध्यम गॅसवरती. आज जर का तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर थोडा जास्त वेळ लागणार आहे. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे शिजवून पापड बनवण्यासाठी, पण आपल्याला हे पीठ थोडंसं 10-15 मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे. आता हे आपण झाकण ठेवून 10-15 मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे. जर का असं आपण झाकण न ठेवता थंड करून घेतलं तर वरती अशी साई जमा होऊ शकते. त्यामुळं झाकण ठेवून आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. 10-15 मिनटं झालेले आहेत. आता आपल्याला आता आपण पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेऊया. अशी कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहेत. छोटी पळी घेतलेली आहे मी, ती देखील आपण अर्धीच घ्यायची आहे आणि पापड करायचे आहेत. आणि ह्या पापडाला फक्त 1-2 वेळाच फक्त असं सरकवायचं आहे, म्हणजे पळी फिरवायची आहे, जास्त वेळा फिरवायची नाही आहे. दिसताना हा पापड असा तुम्हाला जाड दिसतोय, पण सुकल्यानंतर तो पातळ होतोय, म्हणून जास्त त्याला असं पळीने फिरवायचं नाही आहे. थोडंसं मिश्रण मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं मिश्रण मी झाकून ठेवणार आहे. असे छान पळी पापड बनवून घ्यायचे आहेत. शक्यतो पापड हे थोडेसे छोटेच बनवायचे आहे, म्हणजे तळतानाही छान सोयीचे होते. तळताना तर पापड फुलतातच, पापड खार वगैरे असल्यामुळे, त्यामुळे छोटा बनवायचा आहे, म्हणजे तो छान तळला जाईल. सर्व पापड आपले टाकून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. आता थोड्या वेळासाठी मी घरामध्ये सुकवणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी उन्हामध्ये ठेवणार आहे. 1-2 दिवस उन्हामध्ये छान सुकून घ्यायचे आहेत. साची हट्ट करते मम्मी मी पण पापड बनवते, म्हणून तिला छोटा चमचा दिलाय. कशी बनवते बघा छान. आपले पापड छान वाळलेले आहेत. आता आपण ते तळून घेऊया. आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण वाळून घेतलेले पापड तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान फुललेला आहे आपला पापड. तुम्ही पाहू शकता आपला पापड किती छान फुललेला आहे, त्याचा रंग किती छान पांढरा शुभ्र आलेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. मी पापड तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे.
किती छान सहज तुटतोय तुम्ही पाहू शकता. छान असा पांढरा शुभ्र आणि छान खुसखुशीत झालेले आहेत आपले पापड. लहान मुलांना हे पापड खूप आवडतात. पोह्यांचे पापड तुम्ही घरी नक्की करून पहा. कसे झाले ते मला कमेंट्स करून कळवा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.